भारत सरकारचे ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून लखपती दीदी कार्यक्रमचे प्रशिक्षण सत्र या जळगाव जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आला। या जळगाव जिल्ह्यामध्ये 1,06,000 महिला बचत गट मध्ये असलेली जो लखपती दीदी आहे त्याला या कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रासाठी आमंत्रित करण्यात आला। या प्रशिक्षण सत्राचे आयोजन मागचे 15 दिवस मध्ये जळगाव जिल्ह्याच्या ग्रामविकास विभागचे जो DRDA विभाग आहे त्यांनी त्याच्या नियोजन केलं। त्याला सहकार्य करण्यासाठी पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे PWD व महसूल विभाग व पोलीस विभाग हे सगळ्यांनी सहकार्य त्यांना केलं। MSRTCच्या माध्यमातून सुमारे 2200 बसेस जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक गावाला जाऊन लखपती दीदीच्या प्रवासासाठी त्या ठिकाणी नियोजन करण्यात आला होता। आणि या कार्यक्रमाच्या रूपरेषा मध्ये जो एक मोठा मंडप आपले जळगावच्या विमानतळाच्या जवळ उभा करून त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलं। या कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्वात मोठी जो आपल्याला अडचण आली ते होतं की पाऊस सतत चालू होता। त्याच्यासाठी विभिन्न प्रकारच्या वापर नाळे काढून त्या ठिकाणी पावसाचे पाणी बाहेर काढण्याचे आपण व्यवस्थित नियोजन केलं। या कार्यक्रम मंडपचे आतमध्ये आयोजन केले असल्यामुळे कुठल्याही प्रकारची पावसामुळे म्हणजे लोकांना त्रास नाही झाला आणि सुदैवाने येताना जाताना पाऊस थांबला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची इतर अडचण नाही झाली। आरोग्य पथक या कार्यक्रमासाठी आपण ठेवले होते। ऑलमोस्ट 16 आरोग्य पथक या कार्यक्रमात होते, ॲम्ब्युलन्सेस होती, परंतु सुदैवाने फक्त एक महिलांनी आरोग्य उपचार घेतला, बाकी कुठल्याही प्रकारची आरोग्याची अडचण कोणाला आली नाही। 500 शौचालयाचे नियोजन या कार्यक्रमास्थळी करण्यात आलं होतं। स्वच्छतासाठी कचराकुंडी व घंटागाडी त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि एक चांगलं जेवणच्या पण सुविधा या कार्यक्रमासाठी ठेवण्यात आली होती। या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपले जिल्ह्याचे सर्व लखपती दीदींचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम यशस्वी नियोजन करण्यासाठी आपले सर्व सन्माननीय जो आपले वरिष्ठ अधिकारी आहे त्याबरोबर सन्माननीय लोकप्रतिनिधी आहे आणि त्याबरोबर माझे टीममध्ये काम करणारे सर्व अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाला यशस्वीपणे आयोजन केलं। त्या सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो।